नमस्कार रसिक हो. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत, जिथे प्रत्येक कथा देईल नवी प्रेरणा. मी तुम्हाला एका खास विषयाची सफर घडवणार आहे. नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशात स्त्रियांचे बहुमोल योगदान. तेव्हा आता पाहायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ, जो असेल एका खास विदुषीची ओळख. चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला. सुधाताई अत्रे, पतीच्या तोलामोलाची विदुषी. नाशिक संतांची, साहित्याची आणि शिक्षणाची भूमी. या भूमीत अनेक विदुषी स्त्रिया घडल्या, ज्यांनी केवळ स्वतःचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य घडवले. आज आपण अशाच एका थोर शिक्षिकेची, कर्तृत्ववान प्रशासकाची आणि शिस्तीच्या आदर्श मूर्तीची ओळख करून घेणार आहोत. सुधाताई अत्रे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील सर्वांना माहीत आहेत. ते मुंबईतील मराठा दैनिकाचे संपादक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी, लेखक, परखड उत्कृष्ट वक्ते, हजरजबाबी, विनोदाचे बादशहा आणि श्यामची आई यासारख्या अजरामर चित्रपटाचे निर्माते. सुधाताई ही त्यांची सुविद्य पत्नी, शिक्षणतज्ज्ञ आणि त्यांच्याच तोलामोलाची विदुषी. सन 1923च्या सुमारास ब्रिटिश सरकारने शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. देशभरात मुलींसाठी शाळा सुरू होत होत्या. या उपक्रमात कलकत्ता आघाडीवर होते आणि नाशिकमध्येही या विचाराची पायाभरणी झाली. या काळात नाशिकमध्ये शासकीय कन्या विद्यालय स्थापन झाले. मुलींना साक्षर, सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने. सन 1940 साली ब्रिटिश सरकारने सुधाताई अत्रे यांची शासकीय कन्या विद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती केली आणि त्या पुण्याहून नाशिकला आल्या. सुधाताईंचे प्राथमिक शिक्षण एका मिशनरी शाळेत झाले होते. इंग्रजी शिक्षणाचे संस्कार, शिस्त आणि अभ्यासाची आवड हे गुण त्यांच्यात लहानपणापासूनच होते. 7वी-8वी पासून त्यांनी हुजूर पागा विद्यालयात शिक्षण घेतले. नोकरी करत असतानाच त्यांनी BA आणि BT पदवी संपादन केली आणि शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. इतिहास, गणित आणि इंग्रजी हे त्यांचे आवडते विषय होते. अध्यापन कौशल्यासोबतच संस्कृतचे सखोल ज्ञान त्यांनी घरच्या वातावरणातूनच आत्मसात केले होते. त्या नाशिकला आल्यावर सरकारकडून त्यांची राहण्याची व्यवस्था वर्टी कॉलनीतील सध्याच्या शिक्षक प्रशिक्षण विद्यालयाच्या इमारतीत करण्यात आली. त्या आपल्या 2 मुलींसह तेथे राहत होत्या. त्यांचे पती प्रल्हाद केशव अत्रे मुंबईतील मराठा दैनिकाचे संपादक होते. ब्रिटिश काळात सरकारकडून मुलींच्या शिक्षणाचा प्रसार सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात समाजातील अनेक बंधने अजूनही कायम होती. अशा परिस्थितीत सुधाताई अत्रे यासारख्या विदुषींनी केवळ शिकूनच थांबण्याऐवजी इतर मुलींनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय समोर ठेवले. नाशिकसारख्या धार्मिक आणि परंपरावादी शहरात मुलींसाठी शाळा सुरू करणे, त्यांना घराबाहेर पडण्यासाठी पालकांना समजावणे हे सोपे काम नव्हते. पण सुधाताईंनी आपल्या संयम, अभ्यासूवृत्ती
आणि सामाजिक जाणीवेच्या बळावर हा बदल घडवून आणला. त्यांचे कार्य म्हणजे फक्त शिक्षण देणे नव्हे, तर मुलींच्या आत्मविश्वासाला आकार देणे होते. आज नाशिकमध्ये ज्या अनेक शिक्षित सक्षम महिला दिसतात, त्यामागे अशा विदुषींचे मूक पण भक्कम योगदान दडलेले आहे. सुधाताईंनी शासकीय कन्या विद्यालयाला एका उंचीवर नेऊन पोहोचवले. सुधाताई म्हणजे शिस्तीचा आदर्श, अनुशासन प्रिय. शाळेचे नियम कडक होते, पण त्यामागे मुलींचे भवितव्य घडवण्याचा विचार ठाम होता. त्यांनी शाळेत केवळ पुस्तकी शिक्षणावर भर दिला नाही, तर सर्वांगीण विकास साधला. शिवणकाम, भरतकाम आणि क्राफ्टसाठी स्वतंत्र कक्ष होता. 5वी पासून पाककला विषय आणि पाककला स्पर्धाही होत असत. संगीतासाठी स्वतंत्र तासिका होती. हार्मोनियमसाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली. वाद्यांसोबत शिक्षकही हवेतच. हे लक्षात घेऊन पुण्याहून विश्वनाथ शास्त्री भट यांना त्यांनी बोलावले. शिक्षकांनी आधी हार्मोनियम शिकले आणि मग विद्यार्थिनींनीही. सुधाताईंना खेळाचे महत्त्व पूर्णपणे समजले होते. लंगडी, खो खो यासारखे मैदानी खेळ अनिवार्य होते. ॲज यू लाईक हा विशेष तास असायचा, ज्यात मुली आपल्या आवडीनुसार कला, वाचन, लेखन, गायन, अभिनय आणि इतर उपक्रम करीत. दर आठवड्याला परीक्षा आणि लगेच निकालाची घोषणा. यामुळे रोजचा अभ्यास या सवयींनी मुलींमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण केला. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हा मोठा उत्सव असे. त्यात इंग्रजी, मराठी नाटके, संगीत, भजन, नाट्यसंगीत स्पर्धा आणि मग बक्षीस वितरण असा कार्यक्रम असे. सरकारी निरीक्षणातही शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला नाशिकमधील सर्वोत्तम शाळा असा मान मिळाला. हे नाशिकचे एकमेव कन्या विद्यालय ज्याला महाराष्ट्रभर ख्याती मिळाली. त्यानंतर काही काळ त्यांनी अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. सन 1942 नाशिक येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी सर्व व्यवस्था सुधाताईंनी समर्थपणे पार पाडली. संमेलनाचे अध्यक्ष होते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे आणि स्वागताध्यक्ष होत्या सुधाताई अत्रे. या संमेलनाला लक्ष्मीबाई टिळक आणि लीलाबाई चौधरी यासारख्या नामवंत साहित्यिका उपस्थित होत्या. आचार्य अत्रे यांच्या लेखनामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसारख्या सामाजिक राजकीय कार्यात सुधाताईंनी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला होता. तो मी नव्हेच या नाटकाच्या निर्मितीमध्येही त्यांचे योगदान होते. त्या एक कणखर आणि स्वाभिमानी महिला होत्या, ज्यांनी आचार्य अत्रेंसोबत जीवनात अनेक चढ उतार पाहिले. त्यांच्याबद्दलची माहिती आचार्य अत्रे यांच्या जीवन प्रवासाच्या पुस्तकामध्ये आढळते. थोडक्यात सुधाताई अत्रे या केवळ आचार्य अत्रे यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या स्वतः एक महत्त्वपूर्ण शिक्षिका आणि आधारस्तंभ होत्या, ज्यांनी मराठी साहित्य, शिक्षण आणि चळवळीच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे गोदा तरंग हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास रेखाटला आहे. शासकीय कन्या विद्यालयातून घडलेल्या अनेक विद्यार्थिनींनी महाराष्ट्रात विविध क्षेत्रात नाव कमावले. पुष्पाताई हिरे, माहेरच्या कदम, या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विकास मंत्री राहिल्या. कुसुमताई पटवर्धन, माहेरचे नाव गोळे, शिक्षण व महिला संरक्षण समितीच्या संस्थापक होत्या.
भावना भार्गवे या राज्य शालेय शिक्षणाधिकारी होत्या. शैला सानप या राज्य क्रीडा अधिकारी झाल्या. तर कुंदा चिटको, प्रतिभा धोपावकर, लता पाटणकर, साधना हरी जोशी, चंदा कानिटकर, मंदा दत्तात्रय पोतनीस, नलिनी पाटणकर, जयमाला पोतनीस या प्रसिद्ध डॉक्टर झाल्या. सुधाताईंची कन्या शिरीष पै या मराठी हायकू कवयित्री, संपादक आणि लेखिका. तर दुसरी मुलगी मीना देशपांडे ही देखील एक प्रसिद्ध लेखिका. विशेष म्हणजे या दोघींनीही आईसारखेच स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. आई आणि दोन्ही मुलींनी आत्मचरित्र लिहिलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असेल. इंदू आपटे, कृष्णाबाई आपटे, हेमलता शिंगवे, सुमन करंदीकर, पुष्पा खरवंडीकर अशा अनेक त्यांच्या शाळेतील नामवंत विद्यार्थिनींनी शाळेचे आणि नाशिकचे नाव मोठे केले आहे. सुधाताई अत्रे म्हणजे केवळ एक मुख्याध्यापिका नव्हे, तर त्या नाशिकच्या शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहेत. शिस्त, दूरदृष्टी आणि स्त्री शिक्षणावरील अपार विश्वास यांच्या जोरावर त्यांनी हजारो मुलींचे आयुष्य घडवले. इतिहास नेहमी मोठ्या नावांची नोंद करतो, पण खरे तर समाज घडवणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमुळेच तो घडतो. नाशिकच्या विदुषी या मालिकेत सुधाताई अत्रे यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाईल यात शंका नाही. पुन्हा भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.